मराठवाडा ही संत महंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संतांच्या वैचारिक अधिष्ठानाने पुनीत झालेल्या भूमीला मध्ययुगात निजामशाहीनं ग्रासलं. यामुळे मराठवाड्याच्या भूमीचा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास खुंटला. पर्यायाने कृषी विकासावरही याचा अनिष्ट परिणाम झाला. पुढे स्वातंत्र्यानंतर सुद्धा यात फारसा फरक पडला नाही. त्यातल्या त्यात मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याच्या बहुतांश भागात नेहमीच जलदुर्भिक्ष राहिले. नैसर्गिक दृष्ट्याही मध्यम स्वरूपाचे अनिश्चित पर्जन्यमान असल्याने याचा कृषी व्यवस्थेवरही विपरीत परिणाम व्हायला लागला. करपरा, दुधना, पूर्णा या नद्यांसोबतच गोदावरी नदी जिल्ह्याच्या मधोमध वाहत असूनही जिल्ह्याचा बहुतांश भाग नेहमीच तहानलेला असायचा आणि जलसिंचन तर कोसो दूरच राहिले. परंतु ही दुरावस्था एका चिंतनशील तरुण मनाला पाहवत नव्हते. त्याला सातत्यानं असं वाटत होतं की कृषी व्यवस्थेचा विकास पाण्याशिवाय होणार नाही आणि मग झपाटून घेतल्याप्रमाणे त्याने आपले गाव व परिसराला पाणीदार करण्याचा संकल्प केला. असं म्हणतात ना की जर उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन प्रामाणिक प्रयत्न केला तर माणसाला निश्चित ध्येयापर्यंत सहज पोहोचता येतं. ही किमया साधली आहे आपल्यातील एका ध्येयवेड्या माणसाने. त्यांचे नाव नाना पाटेकरांच्या भाषेत सांगायचं तर कांता म्हणजेच कांतराव माणिकराव देशमुख, ज्यांना लहान थोर काका या नावाने ओळखतात. असे सर्वांचे लाडके काका, ज्यांना एक गाव एक स्मशानभूमी अभियानाचे प्रणेते, जलनायक, मराठवाडा भूषण, वृक्षमित्र, कृषीभूषण अशा विविध भूषणाने ओळखल्या जाणाऱ्या कांतराव काका देशमुख यांच्या जीवनाची कार्यगाथा या चित्रफितीच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर मांडत आहोत. कांतराव काका देशमुख यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1955 रोजी परभणी तालुक्यातील टुमदार असणाऱ्या झरी गावात वडील पंडितराव आणि आई वच्छलाबाई यांच्या पोटी झाला. पंडितराव देशमुखांचा पंचक्रोशीत जमीनदार म्हणून नावलौकिक होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत पंडितराव रजाकारांच्या विरोधात ठामपणे उभे होते. शासनाने त्यांचा स्वातंत्र्य सेनानी म्हणून कार्यगौरवही केला. आईने आपल्या सासूला दिलेल्या वचनाचे पालन करीत कांतराव यांना चुलती इंदिराबाई माणिकराव देशमुख यांच्याकडे दत्तक दिले. मुळात 8 भाऊ आणि 4 बहिणी अशा मोठ्या परिवारात सर्वात लाडके म्हणून कांतराव यांचा वावर होता. घरी समृद्धी असल्याने कोणत्याच प्रकारची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर नव्हती. त्यामुळे शिक्षणापेक्षा मित्रपरिवारात वावरणे, नवनवीन उपक्रम राबविणे हा त्यांचा छंद बनला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना जन्मभूमीने आकर्षित केले. जरी हे गाव पंचक्रोशीत नावाजलेले व मोठे गाव, परंतु गावामध्ये असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव त्यांना अस्वस्थ करत होता. मग आपण आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी 1972 साली युवक मित्र मंडळाची स्थापना केली. पुढे या मित्रमंडळांच्या माध्यमातून महिला मेळावे, पशुचिकित्सा मेळावे, शेतकरी मेळावे असे नवनवीन उपक्रम राबवित गावातील नागरिकांना आकर्षित केले. अशा वेळी गावकऱ्यांच्या वतीने त्यांना राजकीय प्रवासात ओढले गेले व लगेच पुढे 1976ला त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची जबाबदारी स्वीकारली. 1978ला झरी गावचे तरुण सरपंच म्हणून बहुमान मिळवला. त्यानंतर सलग 25 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली झरी गावात विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोचत होती. दरम्यानच्या काळात 1991ला पंचायत समिती सदस्य, 1992ला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, 1995ला जिल्हा परिषद सदस्य तर 2002ला शिक्षण व बांधकाम सभापती पद भूषवले. जमीनदार देशमुखांचा मुलगा म्हणून वावरणारे कांतराव आपल्या कर्तृत्वाने आणि विचाराने लोकांच्या काळजातले काका झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत माय, माती, माऊलींच्या ऋणानुबंधात राहून त्यांनी गावाचा विकास करीत विकासाचे मॉडेल तयार केले.
गावात दवाखाना, नाल्या, रस्ते, ग्रामपंचायतीची इमारत, छत्रपती शिवरायांचा पुतळा, पाणी पुरवठा, मोफत पीठगिरणी, मंगल कार्यालय, शाळा, खोल्या बांधकाम, नियमित वीज पुरवठा इत्यादी विकास कामे करून झरी गावाची आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण केली. एवढंच नव्हे तर 100% घरपट्टी वसूल करून शासन दरबारी सन्मान मिळवणारी परभणी जिल्ह्यातील झरी गाव ग्रामपंचायत पहिली ग्रामपंचायत ठरली. घरी जन्मजात श्रीमंती असतानाही माणसाने किती विनयशील असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कांतराव काका. ते नेहमी म्हणतात, मी जमीनदार होतो परंतु श्रीमंत नव्हतो. याचे कारण असे की नावावर 7-12 मोठा परंतु पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्नता नव्हती. त्यामुळे पूर्णवेळ राजकारण हे आपले अर्थकारणाचे साधन नाही तर समाजसेवेचे साधन मात्र असावे ही इच्छा त्यांच्या मनात होती. त्यांनी आपली आर्थिक सुबकता वाढवण्यासाठी शेतीकडे लक्ष केंद्रित केले. कांतराव काका प्रत्यक्षात शेती करायला निघाले आणि लक्षात आले की शेती करायला पाणीच नाहीये. 3 विहिरी असताना देखील 29 बोर जमिनीत घेतले पण पाणी लागले नाही. त्यामुळे असे लक्षात आले की जमिनीची पाणी पातळी प्रचंड खोल गेली आहे. त्यानंतर एक प्रयोग म्हणून 82 फूट खोलीची विहीर खोदून तिचे पुनर्भरण केले. परिणामी पाणी पातळी वाढली. तेवढ्यावर न थांबता मातीची पोषकता वाढवीत शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू केले. त्यांच्या या शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती सगळीकडे पसरू लागली. हा प्रयोग पाहण्यासाठी विविध राज्यातील शेतकरी येऊ लागले. मराठवाड्यातील शेती, माती आणि वातावरण मोसंबी आणि केशर आंब्याच्या उत्पादनासाठी योग्य असल्याचे अभ्यासांती काकांच्या लक्षात आले. मोसंबी लागवडीतून फळबागेच्या शेतीला सुरुवात केली आणि पाहता पाहता फळबागेतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळू लागले. जे पिकतंय ते पिकवण्यापेक्षा जे विकतंय ते पिकवलं पाहिजे हा त्यांचा सिद्धांत साकार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 2015 साली महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि पाण्याची प्रचंड समस्या भासू लागली. शेतीत उभ्या असलेल्या फळबागा वाळू लागल्या. जनावरांना पाणी नव्हते. गावात पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई जाणवू लागली. अशा वेळी 1989 स्वतःच्या शेतीत विहिरीच्या पुनर्भरणाचा केलेला प्रयोग डोळ्यासमोर उभा राहिला. सुरुवातीला गावाच्या शिवाराचा अभ्यास केला. 12,000 एकर शिवार असलेल्या झरी शिवारातून छोटे छोटे 9 ओढे व गावाच्या उत्तरेला वळसा देऊन जाणारा लेंडी नावाचा मोठा ओढा, तर गावाच्या दक्षिणेला दुधना नदी वाहते. तरी पण गावात व शिवारात पाणी नव्हते. अशा परिस्थितीत काकांनी संकल्प केला, गावातले पाणी गावात, शिवारातले पाणी शिवारात अडवून मुरवले पाहिजे. यासाठी त्यांनी ओढ्यांचे खोलीकरण हाती घेतले. गाव शिवारातील सर्व ओढ्यांचे खोलीकरण केल्यानंतर लेंडी नावाच्या मोठ्या ओढ्याचे 40 फूट खोल, 120 फूट रुंद व 9 किलोमीटर लांब असे काम करून त्याला नदीचे स्वरूप प्राप्त करून दिले. नाम फाउंडेशनशी जोडल्या गेल्याने काकांनी या नदीचे नाम नदी असे नामकरण केले. या कार्यात गावकऱ्यांसह तत्कालीन पालकमंत्री श्री दिवाकरराव रावते व जिल्हाधिकारी श्री SP सिंग यांची मदत लाभली. 1975 बांधण्यात आलेल्या दुधना नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती करून घेतली. यामुळे शिवारातील भूजल पातळी वाढली. गावाची तहान भागली. शिवारातील सिंचनाचा प्रश्न मिटला. त्याचाच परिणाम म्हणून आज रोजी झरीतील भूजल पातळी 20 फुटावर आली असल्याचे आढळून येते. या आणि अशा कार्याची दखल घेत लोकमानस त्यांना जलनायक काका असे संबोधतात. जात मागून मिळत नाही तर ती जन्माने मिळते, परंतु मृत्यू झाल्यावर सुद्धा जात जात नाही. कारण जातीनुसार स्मशानभूमीची निर्मिती पूर्वीपासून परंपरेने केली आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व जाती धर्मातील लोकांचे अंत्यविधी एकाच छताखाली झाले पाहिजेत या उदात्त उद्देशाने काकांनी एक गाव एक स्मशानभूमी हे लोक अभियान सुरू केले. आधी केले मग सांगितले
या उक्तीप्रमाणे त्यांनी झरी गावात आपल्या आई इंदिराबाई देशमुख स्मृतीप्रित्यर्थ 2 एकर जमीन खरेदी करून सुंदर, स्वच्छ व आदर्शावत सर्व समाजातील घटकांसाठी एकच स्मशानभूमी निर्माण करून 2003लाच महाराष्ट्रापुढे नवा आदर्श उभा केला. हा आदर्श न राहता याचे रूपांतर अभियानात झाले. पाहता पाहता हे अभियान लोक चळवळ बनली. परभणी जिल्ह्यातील मांडवा, देऊळगाव, पोखरणी, सुनेगाव, अंबरवाडी, पडेगाव, खांबेगाव आदी गावांसह शेकडो गावात व जिल्ह्याबाहेर या अभियानाच्या माध्यमातून ही चळवळ पुढे जात आहे. या चळवळीचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र शासनाने या चळवळीचा वसा घेत राज्यभर हे अभियान राबवण्याचे ठरवले. म्हणूनच एक गाव एक स्वच्छ स्मशानभूमी अभियानाचे प्रणेते म्हणून काकांकडे पाहिले जाते. काकांचे निसर्गप्रेम सर्व परिचित आहे. दक्षिण गंगा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातील पालम पूर्णा तालुक्याच्या मध्यभागी वसलेले जांभूळ बेट जैवविविधतेने नटलेले बेट आहे. परंतु अनेक वर्षापासून तिथे पक्ष्यांच्या शिकारी, प्रचंड वृक्षतोड आदी समस्या उद्भवल्याने जांभूळ बेटाचे प्रचंड नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. काही पर्यावरणप्रेमी संघटना व स्थानिक जांभूळ बेट बचाव समितीचे लक्ष याकडे गेले. त्यांनी काकांच्या मार्गदर्शनाखाली जांभूळ बेट संवर्धन अभियान सुरू केलं. बघता बघता अभियानाने लोक चळवळीचे रूप धारण केले. आज अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात जांभूळ बेटाच्या निसर्गाचा आनंद घेत आहेत. कांतराव काका देशमुख यांनी आजपर्यंत हजारो वृक्षांचे रोपण व संवर्धन केले आहे. काका नेहमी म्हणतात, झाडं लावले नाही तरी चालतील, पण झाडे तोडू तरी नका. असे आवाहन करून त्यांनी स्वतः हजारो देशी वृक्षांची लागवड केली आहे. झरी येथील स्मशानभूमीत व दुधना नदीच्या काठावर झाडांच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्क त्यांनी उभा केला आहे. गावाच्या विविध भागात वड, पिंपळ, लिंब अशी निसर्ग संवर्धनात महत्त्वाची असलेली झाडं त्यांनी लावली आहेत. यासह जिल्ह्यातील अनेक गावात वृक्ष तथा फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. कांतराव काकांची सामाजिक जाणीव खूपच प्रगल्भ आहे. याची प्रचिती आम्हाला वेळोवेळी येते. वडिलांच्या स्मृतीनिमित्ताने विजन सेंटर स्थापन करून जवळपास 2000 लोकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया मोफत व यशस्वीरित्या केल्या. विधवा भगिनींचा सन्मान करत त्यांच्या हाताने राखी बांधण्याचा सन्मानजनक उपक्रम सन 2000 सालापासून ते करतात. अनेक महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांचे मेळावे व प्रशिक्षण सुरू करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. दिव्यांगांच्या काळजाला भिडणाऱ्या व्यथा ऐकून त्यांचे पालकत्व स्वीकारत त्यांचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून नवा आदर्श काकांनी सगळ्यांसमोर उभा केला. त्यासोबतच एड्सग्रस्त लहान मुलांचे संगोपन करणारे रवी बापटले, अनाथालय चालवणारे संतोष गर्जे आणि दीपक नागरगोजे यांच्या पाठीशी वडिलकीच्या नात्याने तन मन धनाने काका नेहमी उभे राहिले. शेकडो शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देणारे काका. मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील एका भगिनीचे 18 विश्व दारिद्र्य पाहून तिला स्वतःच्या हक्काचे घर बांधून देणारे काका सर्वांना नेहमीच भावतात. अशा असंख्य माता भगिनींचे कधी भाऊ तर कधी वडील होणारे संवेदनशील मनाचे आपल्या सर्वांचे लाडके काका. बोले तैसा चाले त्यांचे वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे काकांनी स्वतःच्या आईचे डोळे दान केले, तर स्वतः कुटुंबाच्या सहित अवयवदान आणि देहदान करण्याचा संकल्प केला. एखादा माणूस त्याच्या कार्यकर्तृत्वाने एवढा मोठा होतो की लोकमानसात त्यांची प्रतिमा उजळून निघते. अशाच कर्तृत्वाने उजळून निघालेल्या कार्यकर्तृत्व कांतराव काका देशमुख यांच्याकडे पुरस्कार चालत आले. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रामपंचायत शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाचे सुवर्ण पदक, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, NRCC मोसंबी उत्पादक पुरस्कार, मराठवाडा भूषण, लोकनेते गोपीनाथराव मुंढे पुरस्कार, जलसम्राट पुरस्कार, विनायकराव चारठाणकर पुरस्कार, समाजकार्य राज्य पुरस्कार आदी पुरस्काराने
काकासह परभणी जिल्ह्याचा सन्मान वाढला हे मात्र नक्की. कांतराव काका यांच्या कर्तृत्वाचा आलेख पाहून मराठा सेवा संघाच्या परभणी येथील ऐतिहासिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे स्वागत अध्यक्षपद त्यांच्याकडे सन्मानाने देण्यात आले. या अधिवेशनाच्या यशस्वीतेत काकांचे योगदान मोलाचे ठरले. अधिवेशनाच्या निमित्ताने काकांच्या कार्याची ओळख उभ्या महाराष्ट्राला व्हावी हा मानस युगपुरुष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला. त्यातूनच कार्यगौरव व ग्रंथ प्रकाशन सोहळा उभा राहिला. काकांच्या कार्याचा गौरव म्हणून मराठा सेवा संघाने 12 जानेवारी 2023 रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे त्यांना मराठा कृषी उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित केलं. समाजशील व्यक्तिमत्व असणारे काका जेवढे समाजाचे तेवढेच कुटुंबाचेही आहेत. आजही भाऊ बहीण, त्यांचे मुलं मुली तसेच इतर नातेवाईक यांचे अस्तेवाईकपणे ते नेहमी काळजी घेतात. काकांना त्यांच्या पत्नी सौ गंगाबाई यांची खंबीर साथ नेहमी लाभली. एक मुलगा आणि 2 मुली असा छोटासा परिवार असलेल्या काकांचा परिवार समाजासाठी आदर्श आहे. मुलगा बालाजी स्वतःचा व्यवसाय करतात, तर मोठी कन्या मेघाताई देशमुख यांनी काकांच्या पावलावर पाऊल टाकत कृषी व सामाजिक वसा पुढे नेण्याचे कार्य सुरू ठेवले. जीवनात आलेल्या संकटाला धाडसाने सामोरे जात एक यशस्वी उद्योजिका, उपक्रमशील शेतकरी म्हणून त्यांनीही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. लहान कन्या सौ नेहाताई देशमुख उच्च शिक्षण प्राप्त करून उत्तम गृहिणी म्हणून कार्य पार पाडित आहेत. त्यांचे पती श्री गणेश देशमुख हे महाराष्ट्र प्रशासनात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. सध्या ते पनवेल येथे मनपा आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कांतराव देशमुख म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके काका आज एक व्यक्ती न राहता ते एक चळवळीसह एक विचार म्हणून समाज मानसात रुजले आहेत. काकांच्या सामाजिक दायित्वाचे बीज महाराष्ट्रभर पेरले जात आहेत. त्यातून नवतरुण सामाजिक कार्याकडे वळत आहेत. आदर्श सरपंच ते आदर्श शेतकरी, आदर्श पिता ते समाजभान असलेले आदर्श व्यक्तिमत्व असा कर्तृत्वाचा प्रवास साध्य करीत असताना आपल्या आवडी निवडी काकांनी कायम जपल्या आहेत. शिस्तप्रियता, वेळेचे काटेकोर नियोजन त्यांच्या जगण्यातून दिसून येते. प्रचंड व्यापातून वेळ काढून पर्यटनाची आवड त्यांनी नेहमी जोपासली आहे. भारतासह वेगवेगळे देश पाहणे, तेथील शेती, शेतकरी, समाजाचा अभ्यास करणे हा त्यांचा आवडीचा छंद म्हणावा लागेल. ग्रामीण समृद्धता हे गांधीजींचे स्वप्न गांधी टोपी डोक्यावर परिधान करून प्रत्यक्षात आणण्यासाठीचा वसा घेतलेले आधुनिक गांधीजीच काकांना म्हणावे लागेल. जन्मलेल्या मातीचे ऋण कायम मनात घेऊन अहोरात्र तिच्या उन्नतीसाठी धडपडणारा अवलिया माणूस म्हणजेच काका. म्हणून या प्रसंगी परभणीचे भूमिपुत्र असणारे सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेच्या ओळी म्हणाव्याशा वाटतात. मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं, मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं. अरे बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं, तिला कसं इसरावं.